नमस्कार मंडळी, मी सुधी धुमाळ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर माझं असं झालं की मी ब्लॉग स्टार्ट तर करते पण एंड करायला विसरून जाते आणि त्यामुळे मी ओमच्या घरी गेलेली तो ब्लॉग स्टार्ट केला पण एंडच केला नाही। सो आता आमच्या घरी आज आहे पूजा आणि आज गौरीचं आगमन देखील आहे। तर आम्ही गौरीला आणायला जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते पूजेला सुरुवात नाही झाली आहे पण ते पूजेचा चौरंग तयार करतात तो सुरू करतायत म्हणजे सुरू केलाय। तर दाखवते मी तुम्हाला। तर इथे काका आणि पप्पा चौरंग तयार करतायत आणि इथे आजी गौरीचं सामान घ्यायला जाते, फुलोरा वगैरे तयार करते म्हणजे आम्ही गौरी घ्यायला जाऊ शकतो लवकर। तिथे तिने तसं थोडंफार तयार केलंय। आजी काय काय ठेवलंय तिथे? तुळशीचं सामान, त्याच्यात ते सोनतळ, तिरडा, आकाडा काहीतरी आणि तुळस, तिरडा सांगितलं। मग अशा 2 जुड्या आम्ही तयार करून घेऊन जाणार। तर चला आपण आता आतमध्ये जाऊयात। तर मंडळी आम्ही इथे गौरीचं घेतलेलं आहे सगळं पूजण्यासाठी आणि आता मी निघालो आहे। तर मी रिद्धी रिया तिघंजणं जाते आणि बाजूची काकी आहे ती येते, तर तिचं फर्स्ट टाईम आहे। आम्ही तर खूप वर्ष जातो आहे। तर चला निघूया। तर हे आपलं गौरीचं ताट आणि ही दोघं पुढे जात आहेत। तर खूप पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही थोडं लेट निघालो। तर हे बघा आम्ही चाललो आहे। ही काकी आहे माझी छोटी काकी, ही रियाच्या हातात पण खूप सामान आहे आणि ही रिद्धी। आम्ही असा हा रस्ता चालून जातोय गौरी आणायला। बघू शकता किती खडतर प्रवास आहे आमचा चिखलातून। ही पाठची मंडळी, हे आमची छोटी आहे जी आली म्हणून आमचं खूप सामान घेतलं तिने, हो ना रिया? तर हळदीची गवर आहे ना म्हणून ती हळदीचा ड्रेस घालून आली आहे। आधी पण आपणच लवकर आलेलो, आता पण आपण रिद्धी कशी मस्त होत। दीदी मी छत्री उघडते। आमचा खडतर प्रवास तुम्हीच बघू शकता। खूप चिखल आहे इकडे आणि आम्ही जातोय। ती बाकीची पुढे गेली आणि मी पाठी अजून। हा रस्ता खूप भयंकर आहे। गवाळ ती पाची पण येणार ब्लॉगमध्ये। आता आमच्या घरी पोचलो आहे, बघू शकता तुम्ही। फायनली एवढ्या खडतर प्रवासानंतर ही आहे रिया, तिने पण खूप कामगिरी बसवली आहे आणि बघा तुम्ही बघूच शकता तिच्या तोंडात पाणी भरलंय। खूप कष्टाने तिने ते पाणी आणलंय तोंडातून। मला म्हणत होती की व्हिडिओ बनव अशी नुसती म्हणत होती ती। आता पण ती तेच म्हणते की माझी व्हिडिओ बनव। तुम्ही बघू शकता किती टांबीच आहे ती। आता घर जवळ तरी तिला अजून व्हिडिओज बनवायचे। सो चला आता मी तिची व्हिडिओ बनवते, राहून देत। ये फोटो फोटो काढायचे तुला। कोणाचा काढ काढला मी माझा पण। तिने पाणी आता टाकलं आहे तोंडातलं
तिघीजण एकत्र आणि इथे मम्मी फोटो काढते, तुम्ही बघूच शकता तिच्या फोन मध्ये. पप्पा तिकडे पाणी पितायत आणि छत्री घेऊन. हो खाली खालीच होती तीन बरोबर हो. सो थांबा जरा. बाबूच्या मध्ये पाणी टाकूया. आता मन गौरी माती. तर मी घरी आली आहे आणि माझ्या तोंडामध्ये असं पाणी भरलेलं होतं आणि त्यामुळे मी काही बोलली नाही. आणि ही आहे रिद्धी, जी माझी व्हिडिओ करायला इतकी रडत होती, बाप रे. नाही मी केली तर सगळे व्हिडिओ मीच केले. आणि तिथे इतका अचानक भयानक खूप पाऊस आला. मग पूजा करताना तर मी व्हिडिओच केली नाही, आम्हीच भिजून गेलो. थोडी थोडी केली. खूप पाऊस होता, खूप जास्त पाऊस येतो. आम्ही सगळी भिजलोय आम्ही. आणि हे बघा आमचा पूजेचा जो मांड आहे तो तयार झालेला आहे. तर आमच्या घरी पूजा आहे, तर तुम्ही सगळ्यांनी या. ब्रह्मानंदं परमसं केवलं ज्ञानमुद्रिं द्वन्द्वादिकं गगनगं तत्त्वं एकं नित्यं विवरवचनं सदैव साक्षिभूतं महाभातीतं त्रिगुणैकं सद्गुरुं तन्नामि शान्ताकारं भजयेन पुत्रावेशं विश्वाधारं गगनगं गगनगं लक्ष्मीकान्तं परमयोगिं जानगम्यं वन्दे विष्णुभवद्गणां. ओम विश्वस्मिन्नः ओम विष्णुर्नः ओम षट्करणः ओम भूतभवद्गणाः ओम भूतभवद्गणाः ओम भूतभवद्गणाः ओम भावाय नमस्तादेव ओम भूतवान् पुरादेव ओम परमदेव आवाज येणार आहे. इकडे पुढे ये. उत्तर पूजेसाठी घरात होती तुळस, तुळशीच्या मागे होती उक्षी. आणि संदीप धुमाळांचं नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी. संदीप माका सोड आता. हे बघ बंटी फोनला काय गेला. इथे दोघ जण प्रसादी वाटायला थांबलीये. जास्त लाजू नका. वंदन करते तुला माते शारदे आई. वंदन करते तुला माते शारदे आई. वंदन करते तुला माते शारदे आई. मन भावे पूजा करते तुझ्या चरणाची. वंदन करते तुला माते शारदे आई. वरगाव गावच्या काळंबा देवी दावणेरणी. वरगाव गावच्या काळंबा देवी दावणेरणी. सांभाळून घ्यावे आज आम्हा मुलींना. वंदन करते तुला माते शारदे आई.
तर हे होतं आजचं पूजेचं जेवण. खीर ही ऋतिका ताई, ही गौरी, इथे रिद्धी बसली, आजी, पप्पा, रिया खात नाही स्वतःच्या हाताने. बघताय ना तुम्ही सगळीजण. हां, तर तिच्या ब्लॉगमध्ये जाऊन तिला कमेंट करा की स्वतःच्या हाताने जेवायचं असतं. बघताय ना, ती बघा कशी करते. आता व्हिडिओमध्ये तेवढी नाटक करते, व्हिडिओमध्ये तेवढं नाटक करते. तर आता सकाळ झाली आहे आणि आम्ही अंघोळ वगैरे केली आणि आता आम्ही उत्तर पूजा करणार आहे. नंतरला ते आवरून ठेवायचं असतं, त्यामुळे आधी उत्तर पूजा करतात. तर चला मी तुम्हाला दाखवते. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कठी जळके माणिका फळाची. जय देव जय देव. ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही,
सारी विवाद पडता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवलाई जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पुनरपि पूजनी प्रसाद ग्रहण करिता तत्क्षण. तर पप्पा आता ते सगळं भरतायत. आणि पप्पा हे कुठे हे करणार ठेवणार? पाण्यात विसर्जन करणार. तर ह्याचं पाण्यात विसर्जन करणार. गणपतीचा फुलोरा जेव्हा विसर्जन करणार आम्ही त्याचं तेव्हाच करणार हे. आत्ताच तर हे आत्ताच विसर्जन करणार ह्याचं. तुम्ही बघू शकता आमची रायडर येत आहेत. ते खरं तर दुकानावर जात आहेत. सो आम्हाला तुम्ही बघू शकता आमचे हेवी ड्रायव्हर. थांबा स्टॉप आम्ही जातोय. पावसाला सुद्धा आत्ताच पडायचं होतं. छत्री पण आणली नाही. आणि असंच होतं जेव्हा छत्री आणत नाही तेव्हा पाऊस पडतो आणि जेव्हा छत्री आणतो तेव्हा पाऊस पडत नाही. ही रिया बघा, रिया आमची झोळा घेते आणि घेऊन पुढे पुढे पप्पांसोबत जाते. तुरू 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 तुरू. बघू शकता किती मोठा झोळा. तिच्या एवढा झोळा आहे तो. सो ही आहे आमची रिया. हाय कर. हाय. ही पण एक व्लॉगर आहे. नमस्कार नमस्कार. सो आता पप्पा खूप फास्ट निघालेत. सो मला पण आता पळत जायला हवं. सो आता चला धावत जाऊयात. सो तुम्ही बघू शकता हे आहे आमचा घसकटा. म्हणजे ह्याला मी नाव ठेवलं आहे घसकटा. इकडे आमची लंगडी अळवत राहते अशी म्हणतात लोक. तिकडे पण एक व्हाळ आहे. म्हणजे एकच व्हाळ आहे पण तिकडून पण वाहतो तो. आणि सगळे म्हणतात की तिकडे अळवत राहते असे. आणि हा पाऊस बघा हे पडले आहेत. हे मी घेणार आहे. बघा ही आळशी पोरं आहेत. ही आळशी. तो आता पप्पा विसर्जन. थांबा तू नको येऊ का. त्याचं ते विसर्जित झालं. आता हे मी टाकेल. तुम्ही बघू शकता दिसलंही नाही. आणि ओशे आमच्या रियाचं कुठलंच काम सरळ होत नाही. तो पप्पांनी विसर्जन केलं तिच्या सामानाचं. आणि असं आमच्या पूजेचं सामान आम्ही विसर्जित करून टाकलं. चल ग रिया. सो आम्ही आता हां सो आम्ही आता पळतोय. हे बघा स्वतःच्या डोक्यावर पिशवी टाकले पण सूदच नाही आम्हाला सूदच नव्हतं. बाय बाय. चला. हा आहे आमचा जंगली रस्ता. सो मी तुम्हाला सांगितलेलं इथे अळवत राहते तर त्याच्यावरती दीदी व्हिडिओ बनवेल. हां व्हिडिओ बनवेल. अळवतीची स्टोरी सांगेल तुम्हाला. पण खरंच इथे म्हणतात लोक की अळवत राहते म्हणून एखादाही लहान पोरगं गेलं की इथून पुढे ती चाक काढतात असं आहे. असं काहीच आहे. सो जरा डेंजर आहे ही प्लेस. पण वी आर कोकणी. तुम्हाला माहितीच असेल कोकणात भूतही असतात. भूतही असतो आणि देवही असतो. सो तुम्हाला ठीक आहे ओके. आणि तुम्ही हे बघा ही बघा हिने छत्री आणली नाही. स्वतःचं फक्त रक्षण करण्यासाठी मला दिला नाही. ही पिशवी फक्त स्वतः घेतली आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. इथून ह्याच्या पुढे आमची बाग आहे. ती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. बघू शकता तुम्ही. आज तिचा व्लॉग मीच कंटिन्यू करते बिकॉज ती गेली आहे दुकानावर. आणि आज आमचा गौरीचा दिवस आहे तर खूप काम आहेत. सो ती बोलली की तू व्लॉग कंटिन्यू कर मी येते. तिकडून
बघितलं, मोठी झाली आहे ही आता, खूप मोठी झाली आहे. आता तिला सगळं समजतं. लहान होती तेव्हा तिला दीदी हव्याशा वाटायच्या, तर तिला दीदी नको आहेत. आता ती मोठी झाली आहे. सो हा आहे आमचा खडतर रस्ता, पावसाळ्यातला खडतर रस्ता म्हणू शकता तुम्ही. पावसाळ्यातला खडतर रस्ता. सो ब्लॉगर, तुम्हाला काय बोलायचं रिया ब्लॉगर? हा काय बोलायचं? तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सर्व कुटुंबाकडून गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. ओके. गौरी माते की जय. तर अशा प्रकारे गौरीचं आवाहन झालं आणि सत्यनारायणाची पूजा देखील होती काल. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला खरंच काही जास्त व्हिडिओ करता आली नाही, कारण की काल जेवणाची पण घाई होती. तर जेवण वगैरे बनवलं, आजीने उकडासं टाकलेलं आणि ऋतिका ताईने आलेली. तर चला, मी व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला मी रिया दाखवते. रिया हल्ली खूप बिझी असते, खूप व्हिडिओ वगैरे करत असते. तर काल गौरीला देखील सजवलं. गौरीचा वेगळा व्हिडिओ येईल, तर तो नक्की बघा. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते.